नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा संदर्भात आपल्यासाठी एक सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे। पीक विमा संदर्भात मोठा बदल सरकारने केलेला आहे। हा बदल काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। आपण या व्हिडिओवरती या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, रब्बी पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि पीक विम्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। आता हे बदल काय आहेत? बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकले असेल की पीक विम्यामध्ये बदल झालेले आहेत। वर्तमानपत्रातून आपण वाचले असेल की पीक विम्यात बदल झालेले आहेत। पण हे बदल झाले तरी काय, यासाठी हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी मी घेऊन आलोय। तर रब्बी 2025च्या पीक विम्या संदर्भात कोणतेही बदल झालेले नाही। हे बदल 2026च्या खरीप पीक विम्यापासून सुरू होणार आहे, म्हणजे लागू होणार आहे। तर खरीप 2026 पीक विम्यामध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 2026 खरीप पासून नवीन नियम लागू होणार आहेत। तर हे नवीन नियम काय असणार आहेत? आपण बघितलं की आपल्याला अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई मिळायची, अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मिळायची, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ यामुळे नुकसान भरपाई मिळायची। पण शेतकरी सर्वात त्रस्त होता त्या गोष्टीसाठी मात्र नुकसान भरपाई मिळत नव्हती। तर शेतकरी मित्रांनो, ती गोष्ट आहे तरी काय? तर या अगोदर आपल्याला जंगली प्राण्यांपासून म्हणजे वन्य प्राणी जे आहेत त्यापासून आपल्या शेतीचं जर नुकसान, पिकाचं नुकसान झालं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा क्लेम करता येत नव्हता। परंतु रब्बीचा विमा झाल्याच्या नंतर खरीप 2026 पासून जो जून महिन्यामध्ये आपण भरणार आहोत यामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे। म्हणजे रानडुक्कर, नीलगाय, हरिण यासारख्या प्राण्यांपासून आपल्याला संरक्षण मिळणार आहे। म्हणजे या प्राण्यांनी जरी आपल्या शेतातील नुकसान केले तर आपल्याला हा क्लेम पीक विमा कंपनीकडे करता येणार आहे। परंतु पीक विमा तक्रार करताना आपल्याला ही एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायची आहे की नुकसान झाल्याच्या नंतर आपल्याला 72 तासाच्या आतच आपल्याला ही नुकसानीची नोंद पोर्टलवरती अथवा आपल्याला नंबरवरती जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपल्याला संपर्क साधायचा आहे आणि आपल्या पिकाची तक्रार नोंदायची आहे। आपण तक्रार नोंदल्यानंतरच आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येईल, म्हणजे फायदा घेता येईल। हा एक बदल सर्वात महत्त्वाचा आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की हा नियम 2026च्या खरीप पीक विम्यापासून लागू होणार आहे। त्यामुळे तुर्तास रब्बीसाठी पूर्वीचेच नियम राहतील, हेही शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। अशाच माहितीसाठी अपडेट राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।